नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विलेज क्रिएटिव्ह जो. ही जी आंब्याची झाडं आहेत ती देवगडवरून आलेली आहेत म्हणजे सागर आणि माझे सासरे देवगडला गेले होते हापूस आणि केसर हे आंबे आणण्यासाठी. तर हे टोटल 100 आंब्याची झाडं आहेत. देवगड म्हणजे कोकणचा भाग, या भागातील आंब्याची झाडं आपल्या या वातावरणामध्ये उगवतील का, त्याला फळं येतील का, असा प्रश्न राहणारच. तर तुम्ही म्हणाल ते आपल्या भागामध्ये उगवणार नाही, कारण कोकणचं हे वातावरण ते वेगळं दमट वातावरण, उष्ण वातावरण आहे. तिथे त्यांची फळं ती त्यांच्या भागातली येत राहणार. तर यासाठी आम्ही गेल्या वर्षी ट्रायल केलं होतं आणि ट्रायलमध्ये आम्हाला सक्सेस मिळालं. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी 100 झाडं आणण्याचं धाडस केलं. आता ही जी 100 झाडं आहेत तर केसर आणि हापूसची, ती आम्ही या भागामध्ये लावणार आहे. तर हे शेड आहे आपलं कोंबड्यांचं शेड आहे. माझ्या चॅनलवरती जे मी करवंदाची पहिली व्हिडिओ मी अपलोड केली होती, त्या अपलोडमध्ये मी जी जागा दाखवली होती त्याच जागेवरती मी हे आंब्याची झाडं लावणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की आम्ही कुक्कुटपालनसुद्धा करत आहोत आणि यासाठी आम्ही याच शेतामध्ये कोंबड्यांसाठी हे मोठं शेड बांधलेलं आहे. याला लागून अजून एक शेड बांधलेलं आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पावसाचं वातावरण होतं. जेव्हा पावसाचं वातावरण थोडंसं कमी झाल्यानंतर JCBच्या सहाय्याने आम्ही 3 फूट एवढी खोदकाम म्हणजे डबरे काढलेले आहेत आंब्याची झाडं लावण्यासाठी आणि प्रत्येक आंब्याच्या झाडामध्ये 15 फुटाचं एवढं अंतर ठेवलेलं आहे. तर जिथे जिथे आम्ही डबरे काढलेले आहेत झाडं लावण्यासाठी, तिथे तिथे एक एक आंब्याचं झाड असं नेऊन ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग काळा पिशवीचा कागद काढून आंब्याची झाडं आम्ही इथं लावलेली आहेत. आम्ही म्हणजे मी नाही लावलेली ॲक्च्युली, आमच्या घरातल्या सगळ्यांनी लावलेले आहेत. तर आंब्याची झाडं इथं लावताना झाडाच्या पायथ्याशी काय काय टाकलं आम्ही, तर तिथे मुंग्याची पावडर आणि मीठ फक्त एवढंच टाकले. शेणखत टाकणार होतो, पण पावसाच्या वातावरणामुळे शेण जे आहे ते खूप ओलसर वगैरे झालेलं होतं, ते जे ट्रॅक्टरमध्ये भरणं वगैरे पॉसिबल नव्हतं म्हणून. तर पावसाचं वातावरण किंवा पावसाळा गेल्यानंतर आम्ही राहिलेला प्रोसेस करणार आहोत. इथे हे पहिलं शेड आहे आणि हे दुसरं शेड आहे जे मी तुम्हाला बोलले होते. तर हे दुसरं शेडसुद्धा बांधकाम चालू केलेलं आहे आणि लवकरच पूर्ण झालेलंचं पण तुम्हाला मी दाखवेन. याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे शेडांचे काम पूर्ण झालेलं. या दोन्ही शेडामध्ये टोटल 3,000 ते 4,000 पक्षी बसतील एवढं ॲक्च्युली आपलं इथं शेड तयार झालेलं आहे. पावसामुळे तण खूप वाढलेले आहेत, तर त्यामुळे इथे तुम्हाला आंब्याची झाडं जी आपण लावली होती ती दिसणार नाहीत, पण मी दाखवेन एक पुढे फोटो व्हिडिओ ॲड केलेला आहे ज्याच्यामध्ये दिसत आहेत आंब्याची झाडं. तर या शेडामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे पक्षी ठेवतो, तर इथे आपण देशी कोंबड्या, ब्लॅक ॲस्ट्रोलॉब, सोनाली, कावेरी इत्यादी आपण पक्षी इथे ठेवत असतो. तर ही अशी आपली आंब्याची झाडे. आतलं जे शेड आहे त्या शेडाला कडेने जाळी मारलेली, लोखंडाची जाळी अशी पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे आणि पत्र्याचा दरवाजा लावलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हा पत्र्याचा दरवाजा आणि अशा पद्धतीने फिक्स व्यवस्थित अशी छान अशी जाळी लावून घेतलेली आहे. पलीकडे साईडला आम्ही पत्र्याने ती भिंत म्हणजे ती बाजू पॅक करून घेतलेली आहे आणि लवकरच दुसऱ्या शेडाचं काम पण पूर्ण होईल. आणि तसंच काही दिवसानंतर आम्ही जिथे जाळी लावून घेतली होती आतल्या शेडाला, तिथे हिरव्या नेट जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, फिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्राणी जाऊ नये. पण चारी बाजूने आम्ही फिक्स नाही केलेलं, एक बाजू आम्ही यातली मोकळी ठेवलेली आहे. अजून बरेच जण आहेत ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. तुम्हाला अशा पद्धतीच्या व्लॉग्स पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.